केपी आहे हे तर आता आपण निश्चित त्या कामामध्ये विघ्न येणारच नाही तुझ्या आशीर्वादाने. जय चिंतामणी गोड गणपती मोरया. तर नमस्कार मंडळी, मी योगेश जनवणकर, माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर जसं रविवारी आपण गणसंकुलच्या वर्कशॉपची ओपनिंग बघितलेली, तसंच आज आपण बघणार आहोत परळच्या कलागंध म्हणजे सिद्धेश दिगोळे यांच्या कार्यशाळेची ओपनिंग. जसं गणसंकुलमध्येही आपल्याला काही अपडेट भेटलेली की कोण नवीन मूर्तिकार आहेत, परत त्यांचं वर्कशॉपचंही त्या लोकांनी जागा वाढवली. तसं परेल वर्कशॉपलाही बघूया की कोण कोण नवीन मूर्तिकार आलेले आहेत किंवा कोण आपले लास्ट इयरचेच आहेत. आणि हा तुम्ही गणसंकुलची इथं पण जी कमेंट केलेली ना की 3च मूर्तिकारांची नावं सांगितले, तर हा हे 3 मूर्तिकार यावर्षी एक बोलतात ना एक्सक्लुझिव्ह असं काहीतरी होतं, म्हणून बाकीचे जे गेल्या वर्षी होते ते सगळेच आहेत. म्हणजे निखिल दादा आहे, अनिकेत शेवाळे आहे, प्रथमेश गाडगे आहे, वेळे, हे सगळे आहेच. बट जे 3 नवीन होते ना ते फक्त मी तुम्हाला सांगितले. तर या चला तसंच परेल वर्कशॉपलाही बघूया कोण आहे. ऑब्विसली सिद्धेश दिगोळे तर आहेच, अजून बघूया कोण कोण परेल वर्कशॉपला आहे यावर्षी. तर चला पटकन आपण जाऊया परेल वर्कशॉपला. गणपती बाप्पा मोरया. पुढे आता नवीन वेळेस पकडला ना तर बरोबर वर्कशॉपला जायला. त्यांचा एज्युकेशनचा फुल तिथे तोडतायत. ना 9:30 वाजले. भटजीही आले, थोडासा वेळ त्यांना आशिष शेलार येतील. आता पटकन पळते परत बघूया. पूजा चालू झाली नसेल. तर आपण पोचलो आहे परेल वर्कशॉपला. थोड्याच वेळाने आता शुभारंभ होईल, पूजा सुरू होईल. अजून चालू नाही झाली, तर चला पटकन आपण आज जाऊ. गणेश पण आलाय, गणेश त्याचा ब्लॉग बनवतो. आणि आतमध्ये अजून पण खूप जण आले आहेत शूट करायला. गणेश भाईला हाय बोलूया. गणेश भाई हाय. अरे कसं आहे? काय बोलतो भाई, कधी आला? आत्ताच तुझ्या थोडासा आधी पण भेटलेलं आहे आपल्याला. आमचं सकाळीच बोलणं झालं की गणपती चालू होईल. चालू होईल कार्यक्रम ना. किती वेळ लागला ना? व्हायला हवा होता. बघूया आता आतमध्ये जाऊन. अरे हो, एवढी मला काहीतरी चेंज वाटलं यार. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, सगळं ओके मध्ये आहे. अरे एकदम एक नंबर हा भाई, एक नंबर कडक वाटतं खरं. मजा आली. आणि वरती जगात भारी. अरे काय बोलतो कुठे? अरे हा अरे वा. हे बघितलंच नाही. मग आज स्पेशल आहे. आज स्पेशल वर्कशॉप ओपनिंग आशिष शेलार येत आहेत. बघूया. पण मागच्या संडेला म्हणजे या संडेला हो. आपण विचार केलेला की कधी परेल वर्कशॉप चालू होईल. आणि हो. तो दिवस आलेला आहे आज 20 मे. आणि बघा हे बघ, इथून मूर्तिकार बाहेर येत आहेत. मूर्तिकार राजू शिंदे. आर्यन काम चालू करतात त्या इथल्या पार्थिव गणेशाचं रूप बनवणार आहेत मूर्तिकार आणि त्यांचे सर्व सहकारी. आणि या गणपती बाप्पाचं या ठिकाणी स्मरण करा. इथल्या जागेवाल्याचं नाव घ्या. आता या ठिकाणी कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो. मंडप पूजन गणेश पूजनानिमित्त, या मंडप पूजनानिमित्त आपण गणेश पूजनाला प्रारंभ करतो. आणि सर्वप्रथम ओम नमः या गणपती बाप्पाची आणि इथल्या जागेवाल्याची, स्वामी समर्थांची, सिद्धिविनायक महाराजांचं, इथल्या लालबागचा राजा, मुंबईचा राजा, महालक्ष्मी माता, मुंबईदेवी माते, आपल्या प्रमुख देवता या नगरामधल्या सर्व देवतांचं स्मरण करा. आणि आपापल्या तुमच्या कुलदेवतांचं नाव घ्या मनामध्ये. आणि जो कार्यक्रम आता या ठिकाणी तो प्रारंभ करतोय, आमच्या समर्थांना गुरुनं आपल्या आशीर्वाद त्यांचा प्राप्त करून घेण्यासाठी त्यांच्या प्रकारच्या आपल्या कुलदेवता सर्व देवतांचं स्मरण करा. जय देवा गणपती गजानन माझ्या, इथल्या जागेवर माझ्या, श्री स्वामी समर्थ माझ्या, आई मुंबादेवी माते, महालक्ष्मी माते, सिद्धिविनायक माझ्या, मुंबईचा राजा, त्याचबरोबर लालबागचा राजा, इथल्या ग्रामदेवता, परळ रेल्वे वर्कशॉप येथील ग्रामदेवता, इथली वास्तुदेवता, धरणी माते, गणपती गजानन माझ्या. साधारणपणे याही वर्षी 2026चा या गणेश उत्सवानिमित्त या परळ
रेल्वे वर्कशॉपमधील या मैदानामध्ये येथील सालप्रमाणे या मूर्तिकारांच्या वतीनं आता या ठिकाणी त्यांच्या या मूर्तीच्या रूपाला सुरुवात करण्यापूर्वी ओम नमो जयचा गणपती गणराजा त्या मंडपाची या ठिकाणी स्थापना, या ठिकाणी मंडप पूजा आणि गणेश पूजन जे आयोजित केलेले ते महाराजा या ठिकाणी चांगल्या प्रकारे महाराजा इथून पार पडू दे. तर सर्वप्रथम गणपती गरजा ओम नमो जयचा गणपती गणराजा तुझ्या मानाचा प्रकारचे स्वीकार करून घे महाराजा. आणि या ठिकाणी जागेवर महाराजा या मंडपामध्ये या ठिकाणी ह्या मैदानामध्ये हे मूर्तिकारांच्या हातून ओम नमो जयचा गणपती गरजा माझ्या पार्थिव गणपती गजानन महाराजा तुझं रूप बनवताना या ठिकाणी त्यांच्याकडून चूक वाग झाली तर माफ कर महाराजा. आणि हा चांगल्या प्रकारे त्यांच्या हातून मूर्ती घडू दे महाराजा. आणि त्यांचे सर्व मित्रपरिवार, त्यांचे सर्व मूर्तिकारांचे सर्व त्यांचे कर्मचारी वर्ग या सर्वांना चांगली बुद्धी दे, शक्ती दे आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्यानं चांगल्या प्रकारे गणपती गणराजा तुझ्या रूपात या ठिकाणी मूर्ती घडू दे. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडू दे महाराजा. त्याचप्रमाणे इथल्या स्वामी समर्थ महाराजा तुमच्या चरणाजवळ या कारखान्यामध्ये काम करणारे मूर्तिकार आणि त्यांचे सर्व कर्मचारी वर्ग या सर्वांचं रक्षण करा. आणि कृपाशीर्वादानं त्यांच्या हातून होणारे चांगलं कार्य, मंगल कार्य चांगल्या प्रकारे महाराजा पार पडू दे महाराजा. आणि गणपती गणराजा हे चांगल्या प्रकारे त्यांच्या हातून या मूर्त्या घडू दे. आणि चांगला उत्सव, गणेश उत्सव चांगल्या प्रकारे पार पडू दे महाराजा. आणि मानाचं स्वरूप तुझ्या श्रीफळ काढले ते स्वीकार करून घे महाराजा. एवढी तुझ्या आचरणी लेकरांच्या नंबर चिन्ह बोला मंगलमूर्ती गणपती बाप्पा बाकीच्या हात लावा मग तिघांचे आराम सोडा सोडा मंगलमूर्ती कुठे ठेवा गणपतीच्या बाजूला मंगलमूर्ती तर तुमचं नाव गेटवर म्हणजे ते काही पुढे काय घेतात प्रसिद्ध द्वार परिणाम समर्पया आणि अडकवते जमिनीवर अडकवते. ठीक आहे सर. एक फुल ह्या कोपऱ्यावर, एक फुल त्या कोपऱ्यावर ठेवते. सात जोडा इकडे पुढा करा. आता गणपतीची प्रार्थना करा. इथल्या जागेवाल्याचं नाव घ्या. जय भूमी माते, धरणी माते. आज या ठिकाणी मासोत्तर वर्ष अधिक शुक्ल पक्ष विनायक चतुर्थीच्या बुधवारच्या शुभदिनी आज या ठिकाणी परेल रेल्वे वर्कशॉपमध्ये या मैदानामध्ये सालाप्रमाणे याही वर्षी 2026च्या नूतन या ठिकाणी पार्थिव गणेश रूप बनवणारे मूर्तिकार आणि त्यांचे सर्व कर्मचारी वर्ग यांच्या हातून या मैदानामध्ये आज या ठिकाणी शुभारंभ होत आहे. त्यानिमित्तानं इथल्या जागेवर महाराजा या ठिकाणी मानस प्रकारे स्वीकारून घेऊन महाराजा आणि या मैदानामध्ये काम करणारे सर्व मूर्तिकार कर्मचारी वर्ग यांचं रक्षण कर आणि चांगल्या प्रकारे मूर्ती घडू दे. आणि काही चूकबाग झाली तर माफ कर महाराजा. येणारी छोटी मोठी सर्व संकट, सगळे विघ्न महाराजा सगळी या ठिकाणी या सर्व दरवाजाच्या बाहेर ठेव आणि आतमध्ये चांगल्या प्रकारे सुख, शांती, समाधान, चांगल्या प्रकारे भरभराटी सर्व मूर्तिकांना शक्तीचं बळ दे. आणि सर्व कर्मचारी एकमेकाच्या विचारानं चांगल्या प्रकारे या मूर्ती बनवण्याच्या व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारे पारंगत होतो महाराजा. आणि तुझं मानसिक मान्य कर आणि या जागेचं, या मंडपाचं चांगल्या प्रकारे रक्षण कर आणि चांगल्या प्रकारे मूर्ती घडू दे. एवढी तुझ्या आचरणी लेखनांच्या नामामध्ये जागेवर महाराज की गणपती बाप्पा एक तिकडे त्या कोपऱ्यावर, एक त्या कोपऱ्यावर या तिकडे समोर गणपतीचं आव्हान म्हणा सर्व कार्येषु सर्वदा सर्वमंगलमंगले शिवे सर्वार्थसाधिके गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा
वास्तुपते नमस्तुभ्यं ऋषिया भृतप्रभो भास्कराय विद्महे भवतीकराय विद्महे तन्नो सूर्यः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर् वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि मंगलमूर्ति नमो देवे महादेवे शिवाय सततं नमः प्रतिपदानितास्मदाम जयन्ती मंगलकले भद्रकाली कपालिनी विद्याबलं देवबलं लक्ष्मीपदे स्वामी तावसशाजे सगा पूजा वैशाखनादना वीरायकं गुरुगणं ब्रह्मेश जनादना अभिष्ट मधुस्वासरे हर ओम शंभोराज्ञा विष्णुनाथमचर्यब्रह्मविष्णुपदे गणपतिपदे श्री श्वेतवराकल्पे वैवस्वनमन्त्रे कलिवदं गणे भरतवर्षे भरतखण्डितभागे महाराजस्य मुंबई मंडल परक्रमे महाप्रजाशालिवांशके विष्णु परवावनामसूत्रा ग्रीष्मऋतौ मासोत्तमास्य उत्तरायणे अधिक ज्येष्ठ शुक्ल चतुर्थिथोः विनायकी पूजा करूया हा बोल ना काय बोलतो थोडं खा महाकाय सुरपती समाप्रभाने प्रमे देवसन महागणपतीचा प्रारंभ गणेशना प्रारंभ प्रारंभ प्रार्थना नमस्कार करोमि करेणे सिद्धिमायतो प्रसुद्धि आणि सुनका ब्रह्म गणपती लंबोदर कुठलं तुम्ही गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा काय वाजलं का तुला सर्वमंगलमंगले शिवे सर्वार्थ सद्गे चरण त्र्यंबके त्यांना स्वागत मंडळ
आहेत सिद्धेश ढळे मला गंध या ठिकाणी मी सचिन विनंती करतो की आपण सत्ता सोहळा ठेवायचा. इथून एक मिनिट. पार्टी बोला गणपती बाप्पा. सगळ्यांनी बसून घ्या. त्या मागच्या वर्कशॉप याच्या गणपतीचा कारखाना किंवा गणसंकुलचं आपण उद्घाटन करतोय. सर्व मूर्तिकार सर्व मंडळ तिथे उपस्थित आहेत आणि आज त्याचं उद्घाटन करण्यासाठी एक अशी व्यक्ती आली आहे ज्याने आपल्या सगळ्यांचे व्यवसाय म्हणा किंवा आपले धार्मिक उत्सव म्हणा जेव्हा अडचणीत होते तेव्हा महाराष्ट्रात एकमेव आवाज या गणेशोत्सव मंडळांच्या मागे आणि मूर्तिकारांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलं आणि त्याबद्दल आशिषजी शिराग यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. आणि खरं तर हे तुम्हाला सारखं इंजेक्शन देत करावं लागतं की हे उत्सव संपलं की आपण परत आपापले वेगवेगळे होतो, पण ही एकी राहत नाही. परत काही विघ्न आलं की आपण त्यांच्याकडे धावतो. खरं असं नसलं पाहिजे. वर्षभरातून किंवा ॲन्युअली किंवा क्वार्टरली एक मीटिंग झाली पाहिजे. या विभागामध्ये येणाऱ्या नवीन समस्या काय आहेत, नवीन चॅलेंजेस काय आहेत, त्याचा फॉलोअप घेतला पाहिजे. त्यासाठी आपण एक समिती नेमली पाहिजे. त्या समितीने वेळेवर जितूबाईंना आणि आशिषजींना पाठपुरावा करून सांगितलं पाहिजे की पुढच्या येणाऱ्या समस्या या आहेत. आता याबद्दल मी जास्ती तुम्हाला आता कान टोचत नाही, पण खरंच तो प्रसंग आठवा जेव्हा मूर्त्या POPच्या बंद होणार होत्या. तुमच्या आपल्या सगळ्यांचे उत्सव हे खऱ्या अर्थाने बंद होणार होते. महाराष्ट्राची एक संस्कृती आपल्या परळ लालबागमध्ये किंवा पूर्ण मुंबईत आई बाबा बोलायला शिकल्यानंतर लहान मुलगा सर्वात पहिला काय बोलायला शिकतो, गणपती बाप्पा आपण बोललो त्याच्या मुखातून मोरया येतं. एवढी संस्कृती आपल्या रक्तात भिनलेली आहे आणि त्या उत्सवाला अडचणीत किंवा काही समाजकंटक लोकांनी याचिका टाकून हे टाकून कायमस्वरूपी बंद करण्याचा मार्ग अवलंबलेला होता. आणि त्याच्यावर आपल्या हुशारीने चतुराईने एक टेक्निकल मुद्दा, एक टेक्निकल लूप होल ज्याला म्हणतात लिगल भाषेत, तो लूप होल आशिषजींनी शोधून काढला आणि त्या निमित्ताने अख्ख्या महाराष्ट्रातले नवे हिंदुस्थानातले गणेश मूर्ती किंवा उत्सव एका वेगळ्या प्रकारे थाटामाटात साजरा होत आहेत. अशी व्यक्ती आपल्या मागे बॅकअप म्हणून उभी असताना खरंच आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवला पाहिजे आणि आपण म्हणावे तेवढे कृतज्ञता आहे. कारण का हे फक्त मूर्तिकार आणि मंडळांचा संबंध नाही, लोकांच्या आस्थेचा विषय आहे, संस्कृतीचा विषय आहे, घरोघरात होणाऱ्या उत्सवांचा विषय आहे. त्याला एक कायमस्वरूपी मार्ग आशिषजीने दिला आहे. त्याच्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून जेवढे आभार मानावे, जेवढी कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी कमीच आहे. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इकडे जमलेले गिटार आणि काही लालबाग परळमध्ये लालबाग परळमध्ये गणपती मंडळ यांनी आज जो कलाकारांनी जो कारखान्याच्या शुभारंभाचा कार्यक्रम ठेवला त्यात आशिषजींना आपण बोलवलं. आता परागजींनी सांगितल्याप्रमाणे की त्यावेळेची परिस्थिती तो विषय इतरांकडे गेला असतेवेळी पराग आणि मी आणि काही मूर्तिकार ज्यावेळेला आम्ही भेटलो आणि त्यांनी सांगितलं की असं केलं पाहिजे.
त्या आशिषजीनं सांगितलं, मी तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला त्यांच्याने सांगितलं मला त्याची थोडी माहिती दे, वकील करा सर्वप्रथम, आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी आशिषजींनी घेऊन हा जो उत्सव गेल्या वर्षी जो त्याच्यावर विघ्न आलेले ते विघ्न दूर करण्यासाठी बाप्पाने आशिष शेलारांनाच पाठवलं आणि त्यांच्यामुळे ते त्यावेळेला हे विघ्न दूर झालं. अजून काही गोष्टी आहेत, मी आशिषजींना सांगू इच्छितो की काही लोक आता त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात वगैरे चालले. तर मूर्तिकारांची माझं बोलणं झालं तर त्यांचं म्हणणं आहे की साहेबांनी जी मदत आम्हाला केली अशीच मदत पुन्हा एकदा आमच्या मागे खंबीरपणे उभी राहावी अशी त्यांची विनंती आहे. आणि मी आशिषजींना विनंती करतो, आपण जसे यांच्या मागे उभे राहिलात मागे तसेच पुढेही राहा अशी तुम्हाला विनंती करतो. आणि माझी 2 शब्द संपवतो आणि आशिषजींना विनंती करतो की आपण गणपती बाप्पा आवाज कसा पाहिजे, जोरात पाहिजे ना बाबा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आज अतिशय शुभदिनी आपण भेटलेलो आहोत. त्याचं कारण विघ्नहर्त्याचं आगमन सगळं आपण वाजत गाजत साजरे करतो, स्वागत करतो. आणि आपल्या सगळ्यांचा हा भरोसा आहे की गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील त्यांची विघ्न दूर करणारी शक्ती आणि जीवन उद्धाराची आदिशक्ती म्हणजे आपला गजानन गणराय. आणि मग तो आपला उत्सव ज्या पवित्र मूर्तीला समोर ठेवून आपण करतो, ती पवित्र मूर्ती घडवणारे हात मला आज मंचावर आणि समोर या ठिकाणी दिसत आहेत. आणि सगळ्यात मोठा चांगला दिवस या निमित्ताने की आपल्या सगळ्यांना आज या मूर्तिकारांना भेटू शकलो याचा आनंद. याच ठिकाणी आजपासून आपण ज्या होऊ घातलेल्या गणरायाच्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्या आणि कारखान्यांच्या आणि मूर्तिकारांच्या कामाला सुरुवात करण्याचं आज पूजन आपण या ठिकाणी केलं. आणि म्हणून पहिल्यांदा तर गणरायाकडे प्रार्थना करूया, या कामामध्ये विघ्न येणारच नाही तुझ्या आशीर्वादाने. पण कोणी इच्छित असेल तरी त्याची इच्छा सुद्धा गणराय त्या ठिकाणी त्यातून आम्हाला मार्ग दे, सुकर मार्ग दे आणि आमच्या अडीअडचणी दूर कर, ही सगळ्यात पहिली गणरायाच्या चरणी आपण प्रार्थना त्या ठिकाणी करूया. आणि बरोबरीने या ठिकाणी मला आश्वासित पण करायचं आहे, मी आज केवळ मंत्री म्हणून आलेलो नाही, आमदार म्हणून पण आलेलो नाही, हे तर आहेच, पण मी गणेश भक्त आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातला एक कार्यकर्ता म्हणून माझी राजकीय सामाजिक चळवळ सुरुवात केली. आणि त्यामुळे ती नाळ मी कधी तोडू देत नाही. शक्य असेल तर या सगळ्या विषयामध्ये आपण होऊन उभं राहिलं पाहिजे, हे कर्तव्य म्हणून उभं राहण्याची माझी भूमिका असते. आणि ते बळ जेवढं सरकारी ताकदीचं आहे त्यापेक्षाही काकणभर जास्त तुम्हा सगळ्यांच्या तरुणाईचं आहे, तुमच्या सगळ्यांच्या एकीचं आहे. आणि म्हणून पराग आणि जितेंद्र राऊत म्हणाले ते खरं आहे, तुमची एकी हेच आपलं बळ आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, ज्या कायदेशीर अडचणी कोणी समोर घेऊन आला तर तुमच्यापर्यंत ती अडचण पोचण्याआधी मला पार करावं लागेल, त्यासमोर भिंतीसारखा मी उभा असेल, याबद्दल काही किंमत असण्याचं कारण नाही. आज चांगला दिवस आहे, नकारात्मक बोलायचंच नाही, सगळ्या गोष्टी चांगल्याच होतील, होणारच आहे, होण्याची हमी आमची आहे. आणि या सगळ्याबरोबर या वेळेचाही आपला गणेशोत्सव धूमधडाक्यात आनंदात सर्व प्रकारच्या मूर्त्या, अंडरलाईन सर्व प्रकारच्या मूर्त्या यांना बरोबर घेऊन आपण सगळेजण करणार आहोत. सरकार मजबूतीने मागे उभा आहे. मी सुद्धा या सगळ्यात तुमच्या सगळ्यांना नेहमी पाठपुरावा कामासाठी अवेलेबल आहे. आपण सगळ्यांनी हे पवित्र कार्य या ठिकाणून करावं आणि इथून निघणाऱ्या किंवा गणरायाच्या मूर्त्या जिथे जिथे कुठूनही येतील त्या सगळ्या कुटुंबात, त्या सामाजिक चळवळीमध्ये, त्या संस्थांमध्ये, त्या मंडळांमध्ये सुख, शांती, समृद्धीची वृद्धी हो, एवढंच आज या ठिकाणी सांगतो. आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. एक शेवटची विनंती, यावेळेला हे दुसरं वर्ष आहे, गेल्या वेळेला आपल्याला वेळ कमी होता, की राज्य महोत्सव म्हणून गणेशोत्सवाला आपण मान्यता दिलेली आहे. आणि त्यामुळे राज्य महोत्सव म्हणून आपण आता देशभर आणि काही जगातील देशांमध्ये सुद्धा
सरकारच्या वतीने गणेशोत्सव याचा आपण मोठ्या प्रमाणात कार्यक्रम ठरवलेले आहेत. याही वेळेला या राज्य महोत्सवाच्या बाबतीतल्या ज्या कल्पना आहेत, कारण आपल्याला एक त्याचं स्वरूप मोठं बनवायचं आहेच, पण ते दाखवायचं आहे, ते दिसतंही आहे, पण ते एकत्रित दाखवायचं आहे. यासाठी राज्य महोत्सवाचा एम्ब्लेम असेल, सूचना असतील, ते आपल्यातलं बळ जगासमोर मांडण्यासाठी आहे, आपल्यासाठी तर आहेच, आणि म्हणून त्याचंही पालन आपण सगळ्यांनी करावं. पालन म्हणजे त्याचा उपयोग करावा, त्याच्यात काही मर्यादा आणि अडचण नाही आहेत, तेवढंही त्या ठिकाणी स्पष्ट करतो. आणि हा राज्य महोत्सव दिमागदार यावर्षी पुन्हा जोरात आपण करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर ॲक्च्युली एकदम वेळ काढून आज इकडे आला, आमच्यासाठी ॲक्च्युली खूप मोठी गोष्ट आहे. आणि ॲक्च्युली आम्हाला पण बरेचसे प्रॉब्लेम फेस होत असतात. आणि तसंच आपण लास्ट इयरला आम्ही तुमच्या ज्या मार्गदर्शनाखाली जो उत्सव आमचा पार पडला, तोच आमची सगळ्या मूर्तिकारांची इच्छा आहे की ह्याच्या पुढे देखील असंच पार पडत राहील. तुम्ही आहात आणि तुम्ही आज आलात, आम्ही ॲक्च्युली भारावून घेतो, काय बोलायला शब्द नाही. निश्चिंत राहा, काय अडचण येणार नाही. खरंच गणपती बाप्पा मी करूच येतो. हो बरोबर आहे, बोलावा ओम श्री या देवी सर्व बुद्धीशो शक्ती रूपेण तो व्हाईटवाला कशी आलेला ना पण तो हां 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 रेल्वेचं त्याची गाडी ओम देवाचा जय देवा गणपती गजानन महाराज इथल्या जागेवाला महाराजा श्री स्वामी समर्थ महाराजा यावर्षी रेल्वे वरच्या मैदानामध्ये या मूर्तिकारांच्या वतीनं त्याचप्रमाणे या रेल्वेवरच्या मैदानामध्ये यावर्षी 2026च्या मूर्तिकारांच्या या वतीनं आज या ठिकाणी या सर्व गणेश मूर्तिकारांच्या वतीनं त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं आज या मैदानामध्ये मंडप पूजा करून या ठिकाणी गणेश पूजन केलेलं आहे. तर या ठिकाणी हा शुभारंभ त्या मंडळाचा गणेश मूर्तीच्या या ठिकाणी पार्थिव गणेश मूर्तीच्या बनवण्याच्या मूर्ती स्वरूप बनवण्याच्या आज प्रारंभ झालेला आहे. त्यानिमित्तानं आज या सर्व बांधवांनी एकत्र येऊन त्यांच्या सर्व कर्मचारी आनंदाच्या वतीनं जे काय गणपती गणेशा तुझं गणेश पूजन केलेलं आहे जागेवर दिलेला असून समर्थ महाराज आपण विषय तुमच्या भक्तांनी हा तुमचा श्रीफळ देऊन हा कार्यक्रमाला आज या ठिकाणी या सुंदर कार्याला शुभारंभ केलेला असून आज या ठिकाणी यांनी केलेली सेवा ही मान्य करून या मूर्तिकारांना चांगल्या शक्तीचं बळ द्या, जेणेकरून त्यांच्या हातून या मूर्ती चांगल्या प्रकारे घडवून याव्या. मूर्ती घडवताना काय चूक आपल्याला माफ करा महाराजा आणि त्यांचे सर्व कर्मचारी आणि त्यांच्या मूर्तिकारांना सर्वांना चांगली बुद्धी द्या. सर्व एकमेकाच्या विचारानं चांगल्या प्रकारे मूर्तीला स्वरूप यावं आणि 2026चा हा गणेशोत्सव
चांगल्या प्रकारे महाराजा पार पडावा आणि सर्वांना शक्तीचा बळ द्या. सर्व नोकरी धंदा व्यवसाय परिसराच्या कुटुंबाच्या सर्वांचं रक्षण कर. काम करत असताना या कारखान्यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांचं रक्षण कर महाराजा. येणारी छोटी मोठी सर्व संकट काही विघ्न असतील ते महाराजा तू दूर कर आणि शक्तीचं बळ दे. आणि चांगल्या प्रकारे सध्या हे मंगल कार्यक्रम चांगल्या प्रकारे हा मूर्तीचं दुःख चांगल्या प्रकारे पाहू दे. मूर्ती करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना शक्तीचं बळ दे आणि त्यांची उत्तर प्रगती व्हावी. आणि चांगल्या प्रकारे गणपती करता तुझ्या मूर्तीचं स्वरूप चांगल्या प्रकारे मूर्ती घडू दे. तुम्ही तुझ्या आचरणी लेकरांच्या मंगलमूर्ती गणपती बाप्पा इंद्र मामा की जय. ठीक आहे थांबवलंच का जय गणेश दोस्तों. त्यांच्या हातून या गणपती गणपतीच्या चांगल्या प्रकारे यशस्वी होते. चांगल्या प्रकारे सर्व मूर्तिकार आणि त्यांचे सर्व कर्मचारी च्या हातून ही होईल ती सेवा मान्य करा. जसं गणपती बाप्पा वाटतंय ना. एक मिनिट काय बोलू ना आता ब्लॉग काय. तर मित्रांनो कशी वाटली ही व्हिडिओ. केपी येतो आहे परळ वर्कशॉपला. नीरज तर होताच आणि म्हणतो पूजेमध्ये बोलला ही की केपी वर्कशॉप म्हणजे अजून तरी करूया की केपी आहेच, सिद्धेश आहे, राजीव दादा शिंदे आहेत, बरे जे जुने होते ते आहेच परळ वर्कशॉपलाही. आणि केपी आहे हे तर आता आपण निश्चितच समजू. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि गणपती बाप्पा मोरया.